तर सगेसोयऱ्याची अंमलबजावणी न करता निवडणूक कार्यक्रम जाहीर करू नका, अन्यथा मराठा समाजाची लाट सरकारला परवडणार नाही, असा इशारा मनोज जरांगेंनी सरकारला दिला आहे. सरकारला आधी सावध करणार नाही, आचारसंहिता लागू झाल्यावर आमची भूमिका मांडणार, असा इशाराही जरांगेंनी सरकारला दिला आहे. मराठा समाज टोकाचा निर्णय घेणार असून सत्ताधाऱ्यांच्या अंगाला गुलाल लागू देणार नाही. यांचा जीव सत्तेत आहे, त्यामुळे त्यांना सत्ताच मिळू देणार नसल्याचं जरांगेंनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता अवघ्या काही तासांवर लागू होणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होतोय. या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील. आचारसंहिता लागू होते आहे, निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होतोय, आपली पहिली प्रतिक्रिया काय? नाही, मराठा समाजाला असे आहे की सरकार आचारसंहिता लावणार नाही, कारण एवढा मोठा ज्वलंत मराठा समाजाचा प्रश्न असताना सरकार आचारसंहिता कसं लावू शकते? ठीक आहे, तुमची ती एक निर्णय प्रक्रिया असूही शकते, परंतु एवढा मोठा मराठा समाजाचा जनसमुदाय या राज्यात आहे आणि तुम्ही त्यांना डावलून त्यांचा अवमान केल्यासारखा सगळ्या स्वऱ्यांची अंमलबजावणी न करता ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण न देता जर निवडणुका मराठा समाजावर लादणार असाल आणि मराठ्यांवर पुन्हा अन्याय करणार असाल, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबसुद्धा, मला तरी वाटतं किमान, किंवा माझ्या समाजालाही वाटतं की ते निवडणुका घेणार नाहीत, थोड्या पुढे ढकलतील, नसता उद्याची उद्या हा मार्ग काढतील सगळ्या सोयऱ्यांचा. जर तसं नाही झालं तर मराठा समाजाला स्वतःच्या लेकरांच्या भविष्याचा विचार करणं आवश्यक आहे. टोकाचा निर्णय म्हणजे काय घेणार? नाही, शेवटी आता यांचं भविष्य कुठं गुंतलं आहे सत्तेत. यांना सत्तेला शिव न देणं, कारण आपल्या मुलाला आरक्षणाचा गुलाल लागू द्यायचा नाही, पण जर सत्ताधाऱ्यांनी राजकारण्यांनी उचलला असेल तर त्यांनाही राजकीय गुलाल किंवा सत्तेचा गुलाल न लागू देणं ही मराठ्यांची जबाबदारी. मग तुम्ही देखील निवडणुकीला उभं राहावं अशी मागणी अनेकांकडून होते, काही राजकीय पक्ष संघटनांनी देखील तशी मागणी केली होती. नाही दादा, माझा राजकारण मार्ग नाही आहे, परंतु जो प्रकाश आंबेडकर साहेबांनी भावना दाखवली त्या भावनेचा आदर करून कदर करून आम्ही प्रामाणिकपणानं सांगतो की राजकारण मार्ग माझा नाही आहे, परंतु समाजाला निर्णय घेणं अत्यंत गरजेचं आहे. जर सत्ताधारी असा अन्याय करणार असेल, जाणून बुजून आता निवडणूक लादायची किंवा आचारसंहिता लादायची, होत असूनही करायचं नाही. आता आचारसंहिता लागायच्या अगोदर काय प्रॉब्लेम होता? उद्या दिवस एक रात्रीत करू शकतात करायचं असेल, पाठपाठ सरकार बदलू शकतं, तर मग ही निर्णय घ्यायला वेळ किती लागणार आहे? कायद्यात दुरुस्ती करायची तुम्हाला कॅबिनेटचा विषय, असे अधिवेशनाची सुद्धा गरज नाही, करतील मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब, असे आशा आहे. तुमच्या एका शब्दावर लाखो जनसमुदाय एकत्र आला होता, मुंबईपर्यंत तुम्ही गेले होते. आता निवडणुकीच्या तोंडावर तुमचं मराठा समाजाला काय आवाहन असणार आहे? जर पोरांवरती अन्याय होणार असला, मात्र यांचा जीव कशा ते ओळखायचा आहे आपल्याला, यांचा जीव सत्य ते मग गुलाल मात्र यांना लागू द्यायचा नाही. आणि आम्ही तयारी करतोय, आमच्या 900 एकरवरती 6 कोटी मराठ्यांची सभा होणार आहे. जर अन्याय झाला तर आम्ही आता थोड्याच यांची जर उद्या आचारसंहिता लागली तर आमच्या 900 एकरवरची, म्हणजे नाशिकमधूनच जाहीर करतो असं म्हणायला हरकत नाही, यांची जर आचारसंहिता लावली यांनी तर आम्ही सुद्धा सभेची तारीख लगेच ठरवणार आहे. नेमका त्यांचा इशारा आता किती यशस्वी होतो हे बघणं महत्त्वाचं आहे. कॅमेरामन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.